वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। सैनिकांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही तिरंगा यात्रा काढत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर प्रसिद्धीसाठी अशी पत्र लोक लिहित असल्याचा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय। दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय। 20व्या शतकातला काळ दहशतवादी अनुपातात आहे, त्यांना संपवण्याचं काम मोदीजी करतायत। त्यावेळी सैनिकांचा सैनिकाचं अभिनंदन केलं पाहिजे, सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा झाला पाहिजे, म्हणून तिरंगा यात्रा निघतायत। ते कुठल्याही पद्धतीने हे काही जल्लोष नाही आहे। सर्व देशाने बघितलेलं आहे आपण काय केलं म्हणून। तुम्हाला काही शंका आहे का त्याच्या बाबतीमध्ये? मला वाटतं असे काहीतरी काही प्रसिद्धीसाठी असे पत्र का लिहितात लोक कळत नाही मला। आवश्यकता नाही पत्र लिहिण्याची। सगळ्या जगाने पाहिलं आम्ही काय केलं, आमच्या सैन्याने काय केलं त्या ठिकाणी जाऊन, आणि तुम्हाला आता त्याचा रिझल्ट पाहिजे, त्याचं उत्तरपत्रिका पाहिजे। मला वाटतं हे बालिशपणा चाललेला आहे सगळं। राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक निर्णयामुळे जेरीस आलेला पाकिस्तान आणि उद्ध्वस्त होऊ पाहिलेला दहशतवाद याविरुद्धचं ऑपरेशन सिंदूर हे आम्हाला प्रेरणादायी आहे, आणि म्हणून त्याबरोबर संपूर्ण भारत आणि आम्ही उभे आहोत। तर तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावरून धाकटे ठाकरे बंधूंचं एकमत झाल्याचं दिसतंय। जल्लोष नको, पण विशेष अधिवेशन घेऊन सर्वांना माहिती द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। बरोबर आहे, हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं, आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूरपर्यंत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तान विरुद्ध का आणि कशी कारवाई केली हे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ स्पष्ट करणार आहे। या शिष्टमंडळात